आई ग दुखतंय. ए काय झालं एवढं रडकं थोबाड करायला? काय नाही आई. अगं मग असं मुंगी बिंगी मरण का काय? जरा खऱ्या खऱ्या असं असं झाडून घे ना, असं 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 पटापटा झाड ना, धर ना. अहो आई ते पडले मी, माझी कंबर दुखते खूपच. 4 टाइम गिळी ती तरी पडली का? हातापायात जीव नाहीये का? आहे ना. हे आहे ना वर छोट काढे चल. अहो अहो ऐका ना आई, ते अहो माझ्या वडिलांनी केलेलं आहे मला. वडिलांच्या घरी आहे का तू आता? माझ्या घरी आहे ना. 4 टाइम गिळी ती ना माझ्या घरचं. हे माझं आहे. हा माझ्याकडे ठेवायचं. अहो, कुठं मिरवायचं आहे का? कोणाला दाखवायचं आहे का? नाही ना. नाही. झाड पटापटा झाड ना, कळतं का नाही? उरक ना, झाडते. उरक तिकडे. ऐकू थकला आत घाली ना, आवर लवकर. करते. अगं आवर, उठ चल ना. आणि पटापटा झाडून लगेच धुणं धुवायला बस. रोग आला हिला, कधीची करतीये. कुठून अवदस सुचली नासली सून करून आणली काय माहिती मी. उरक ना पटापटा. उरकते. किती केलं नाही यांच्यासाठी तरी मला त्रासच देत राहणार आहे. कधी देवाला माझी दया येईल काय माहिती, कधी मी याच्यातून सुटेल काय माहिती. ऐक अगं बाई, तू अजून भांडेच घासती का? अहो 2च भांडी राहिली. अगं 4 भांड्याला तू 2 तास लावलेत. तू आवर ना पटापटा. बाया पुढे गेल्या आता ना, रानात नाही जायचं का तुला? जायचंय. काय थोबड बघत बसली, उरक ना. उरकते. अगं हाताला काय रोग आलाय का तुझ्या? काय झालंय तुला? पटापटा आवर ना. ते टॉयलेट बाथरूम घासायचंय अजून, कळालं का? ते घासायचं, हे करायचं आणि बोंबलत रानात जायचं. भाकर सुद्धा नाही खायच्या तू, तसंच जायचं. उशीर झालाय तुला. हा. जेवणाच्या टायमाला तू इथंच बसली. उरक ना, उरक लवकर मूर्ख. आवर, रडत नको बसू. आवर, रडत नको बसू. उरक लवकर. तुला अशी तुला ना काय गं, तुला काही कळत का नाही? तुला काही कळत नाही का? तुला आवरायचं नाही कळत का? तुला हे पटापटा नाही उरकता येत का? तुला जायचं का तुझ्या बापाच्या घरी? नाही. हा? नाही. तू जर पटापटा नाही आवरतलं ना, उरकायचा पटापटा. गाडून टाकीन नाही तिथं. उरक पटकून. नालाय कुठली. देवा, मला तर असं वाटतंय मला मरण यावं. हा असा त्रास सहन करण्यापेक्षा ना मी मेलेली बरी. करते पटापट, नाही तर परत आहे ना, परत येईल मला त्रास द्यायला. आबा काय करतात? काय नाही बसलोय. काय म्हणता बोला की. आता पुरीचं किती हाल चालल्यात तुमच्या, काय बघता का नाहीस? अरे काय नाही, पण फोन नाही काय नाही, व्यवस्थित रे म्हणली मी 2 वेळा फोन केला. काय सासू सासू झिपरे धरधर हाणती तिला काय काय म्हणता? मग काय तुम्ही कवा जायचा तिथं? अरे मला तर मग गेलंच पाहिजे आता, पण काय बरं पोरीने कवा तक्रार जर केली नाही, कसं काय करायचं पोरगी तुम्ही सांगा. कशाला सांगन? मग आता काय केलं पाहिजे? बरं सगळं सुरक्षित आहे म्हणली, राहती खाती व्यवस्थित म्हणल्यावर पुन्हा काय आपण चौकशी पण नाही तुमचं केली. काम आहे ना बाप म्हणून बघायचं. अरे माणसं तरी चांगली होती ना, असं कसं काय? वरून चांगली आतून कशी तुम्हाला माहितीत का ती? आता सगळं काय हवा, बोलता येते चालता येते, पण काय माणसं आहे पोटात काय बघता येतं. बघा बा, जाऊन मी गेलतो आपला सहज म्हणून मला दिसलं डोळ्यासमोर. बरं तुम्ही सांगितल्यामुळे तरी मला माहीत झालं, म्हणजे काय कारण नाही. हाय पोरगी सांगते, मी खुशीच येते. मग पोरगी खुश म्हणूनच सांगणार ना तुम्हाला. मग मलाच बघावं लागेल. हा, जातो मग काय. जाऊ का मग मी? बरं बरं चालतं, तुम्ही सांगितल्यावर बरं झालं. ठेव घास. 4 टाइम खातीस? हा आई सकाळपासून काहीच नाही खाल्लं, भूक लागली खूप. काल खाल्लं होतं ना? अहो तुम्ही पण खाल्लंच होतं ना. माझं काढती, माझं काढती, माझं काढती. हा माझं जेवण काढती, माझं जेवण काढती. काय चाललंय? काय पटतं का तुम्हाला? नेमकं काय करताय? काठीनी या बा या इथे या. नाही, ही काठीनी मारतात काय पोरला आमची? अहो 50 वेळा खातीन, काम तर काहीच करत पण नाही. नाही खाल्ल्यावर काम होईल का? तरण टाटा खाणं नाही नाही, तर टाटं लेकरू खाल्ल्याशिवाय काम करील कधी? तर ना ताठं लेकरू आहे ना, तर इथं काम बी करावं लागतं. खाती ना, घर तिचं पण आहे. मी किती कामं करणार?
मग कामच करा आणि तुमचं पोरगण तुम्ही आणि घर पोरगी माझी घेऊन जातो बघा तुमचं तुम्ही पोरगी घेऊन जाताना मारा काठीने मारा नाही दिली पोरगी तुम्हाला लगेच उचलायची आणि निघायचं. लगेच नेतो हा हा आणि परत सोडायची नाही इकडं. सोडायची नाही तुम्ही आले टंगडत मोडतो ते जावायचं परत पोरगं कुठे आहे तुमचं? अहो दाजी काय झालं काय नेमकं अरे काय नाही मला बघ ना दादा. आहे का केली नाटकं चालू तुम्हाला सांग तुम्हाला एवढं लक्ष काय झालं पाहिजे तुला ताई काय झालं मामा काय झालं तुमचं नेमकं काम आहे काठीने मारची पोरगी माझ्या मारेकरी घातले तिने मला. मारेकरी घातले मारे कर तुम्ही विचार करा ही ताट आहे जेवणाचं जर नाही खाल्लं तर तिने काम कसं करायचं आता पायाला कुठं काय त्रास आहे हाय दादा, का? कशात बघा दावा? त्रास आहे? हे भाकरी चटणी आहे का आबा कुर्ती भाकर खायची का तुमच्या पुरी इकडची माणसं नाही आमच्या इकडची पण माणसं इकडे आली तर म्हणतात मरणाचा पुरीचा सासरवास आहे या काय तुम्ही सासरवास पाय लावता तुला या? कोणी काय केलं का कोणी हाणलंय मारलंय का काय दादा? काठी अहो, काय ए, बोलताय तुझ्या आईच्या हातातली काठी तुम्हाला मी सगळं आल्यावर घेतली माझी आई रडतीन तुम्ही म्हणतात होय राव मग आज काय मामा राव तुम्ही तुमच्याकडून अपेक्षा नव्हती राव मला ही आबा, असल्या गोष्टीची माहिती का आबा, एक ऐका. काम करा तुम्ही विचार करा आमची ती पोरगी नाही घेऊन ती जा नाही आपलं आपण घेऊन जाऊ त्यांचा आपल्यावर कसाच विश्वास बसणार नाही, नाही, काय करायचं? त्यामुळे ह्यांच्या पत्नी ये ना. राहून दे. चला, आपल्याला गरज नाही सारखी फोन करी ती. अरे यार, पायल, थांब की. जाऊन दे नाही नाही जाऊन दे. फोन करू करू सांगती म्हणून ते माणसं अचानक कशा आले बघितलं का. तुझं नशीबच खराब आहे. जाऊ दे बरोबर जाऊन दे गेली तर जाऊन दे तुला दुसरी बायको करून आणते मी. अरे भाऊ तुझ्या माझ्या मावस भावाची पोरगी आहे ना ती पहिल्यापासून तुझ्या संग लग्नासाठी तयार आहे. तिला आणते लग्न करून. तू काळजी नको करू. हिला कायमचे जाऊ दे पाहिलं तिकडं. तू नको काळजी करू उलट तयारीला लाग. बरं ठीक आहे तू म्हणते तसं तर. हा आयला पण पायलचं काढू नको नाव तिचं. कशाला दलिंद्रीचं नाव काढतो. आता तयारीला लाग. उलट नवीन नवरी येणार आहे तुझ्या घरात. हा चल मस्त तयारीला लाग. ठीक आहे चालेल ओ सासूबाई ओ उठा ना काय झालं अहो, माझ्या बेडवर कशाला झोपल्या तुम्ही उठा. अगं झोप आली होती. झोप आली होती म्हणे सारखा हे सगळं गोळा कशा करता तुम्ही सारखं उठा ना जरा. काय झालं? तर मला झोपू दे माझं कंबर आणि पाय दुखायला लागले. जरा काय करा माहितीये का जरा पाय चेपून द्या माझे. पाय चोपू? बसा ना हा नीट चेपा नीट. हा नीट. अगो बाई गं. मस्त बेसाय बाई मी जरा नीट चेपा ना. नीट चेप. तू नको रागात येऊ. काय आणि ते कशाला घातलंय घरी असताना नटायची काय गरज आहे बाई उगाच बाई नवीन नवरीवणी काहीतरी. पाय चेपा पाय. चेपीते चेपीते. काय बाई हे चेपा जरा हे पायाची बोट बिट मोडून द्या जरा. अहो वर कुठं करता ही चेपा नाही असं साडीच माझी वर करायला. हा बस का? ही नीट चेपा इकडं जरा. आणि हे साईड पिन आणि हे ह्याचं काय हे साईड पिन हे अगं कशाला ते करायचं? सारखा पदर पुढे येतो ना म्हणून पिन लावली. अगो बाया पदर म्हणजे त्या शेजारच्या बाया बघा कशा राहतात आणि पदर आणि हेन. मी आपलं साधं सिंपल येडं वाकडं नसतं तुम्हाला पदर आणि हेन लय लागतं. आपल्या घरचं चांगलं आहे मग. उठा ना तुम्ही बसत्या कुठं बाई माझं सगळं तुम्ही घाणच करून टाकायला लागले. अगं मला झोपायचं होतं ग. माझं डोकं लय दुखतंय. डोकं दुखतंय हिथं झोपा ना मग हिथं झोपा. आणि ऐका ते झोपायचं बंद करा. ते पाणी घेऊन या बकेटात आणि हे सगळे पडशे पुसून घ्या. अगं सकाळी पुसून घेतली होती. सकाळी कुठं काय घेतली काल धुवून घेतली होती. आज पुसून घेतली. ते कचरा मला अजिबात जमत नाही. माझ्या मम्मीच्या इकडं कसं आहे माहितीये ना. हा इथं त्या फडशीला किती खर्च केलाय मी आल्यापासून माहित नाही का. भारे भारे आणून ठेवलेत ना फडशा निघण्यासाठी स्वच्छ. ते लिक्विड आणून ते स्वच्छ घासून घ्या. जावा तिकडे तोंडासमोर. बरं बरं. काय बाई थेरडी बाई कसल्या घरी दिलंय मम्मीनं काय माहित बाई माझ्या. उकडते बाई. ए कळत नाही मला खोकला येतोय मला पाणी द्या ना. हा आणते आणते. बुड्डे तुला कळत नाही का ग. तुला अक्कल नाही का. नीट पाणी देता नाही आलं का. तुझे हात काय फुटले का ग. रोग बीग झालाय का तुला कुठला. दीदी ते नाराज नको होत. नाराज नाराज मी होते का. हा काय नटती काय हे काय घातलंय असलं काय नटतीन काय नखरे करतीन हे तुझ्या मोडी ना मी तिकडे माग जाऊ नको काय. हा? आणि तसं लेकाला सांगायचं नाही मारलं बिरलं म्हणून. सोड ना सोड ना. काय मरायला बिरायला नाही लागली.
काम धंदा सोडून तिकडं काय पळते काय पळते काय पळते तिकडं हा? काय पळते तिकडं नखरेच करतील हा या समजतच नाही तुला माझं काय माझ्याच काय बेडवर जाऊन बसती मी जे करीन तेच करती इतके शेक घालायचं नाही हं. हे सोनं बिनं काढायचं सोड हात हे काढून टाकायचं ना तोडून टाकीन बावळट कुठली समजतच नाही तुला अक्कलच नाही झाडायला लावलं तर तसंच ठेवलं अर्ध पुसायला लावलं असंच ठेवलं पाणी देतात ते पाणी देते म्हणे निघ घराच्या बाहेर आणि जर चांगल्या मारूनच टाकते तुला ए थेरडे इकडे तू इकडे इकडे तुझा लेक आलाय हा आजच्या आज काय असेल ती फैसला ओ इकडे तुम्ही ऐकू अरे काय झालं आई माझा हात माझा हात पिचकला इथं ओलं काय असलं चिपून गेले पर पायाला लागायला मात्र पाणी फेकलं तिनं मगाशी काय झालं तुझं लागा तुला हा? एक तर तिला बी लावल्या हे तर सुकाळी संसार होते माझा मी बसले तर मला बेडवरून ढकलून दिलं तिनं मी नाही काय लागा लाज वाटत नाही लागा आई तुला पटायला पाहिजे तू काही वागत या ऐका मी एवढं सोनं नाणं सगळं पैसा अडका घेऊन आले एक तर ती तर राहील नाही तर मी एक तर काय असेल ना ते आजच्या आज पैसा नाही तर माझं बी तरी जाते तू नको पूजा आई बासगड तुझं लय झालं आता कल्याण माझ्यावर लय जेवढं केलं उपकार तेवढं लय केलं आता एवढं तरी सुखानं संसार होऊ दे माझा हा तू बघ गाडी मला तू तोंडच दाखव ना तुम्ही म्हणजे तुझं माझं मी बघ म्हणजे मी काही करन आता मला काय सांगून अरे बायको तुझ्यापेक्षा मला आयुष्याला जाणार तू काय आयुष्य जाणार आहे माझी तवा अरे मी तुझे जन्म दिलेले आई आहे बाळा मग आता तू पहिले बायकोला लावलं हिला बी लावते का मग मी काय कोणा तोंडाकडे बघणार आता भाकर खायले तर खाऊ दिली नाही हो मग हातातून घेतली माझ्या पटतं काय तुला हा काही कमी केलं हो मी जी साडी घेतली हिला घेतली बास झालाय आता तुझा आता बास पोटापुरतं लय झालं आता तुझं ऐकलं तिच्या वेळेस बी ऐकलं तर ह्या हिच्या वेळेस तुझं ऐकणार नाही आता तू आहे ना तबलं तू रस्ता बघ जाऊन तू हे कर अरे ऐक नको, अरे मी तू- कुठं जाईन अरे कुठं राहीन मी बाबा कुठं जायची तिकडे जा उलट थांबू नको मायापाशी अजिबात हा लय झालं तुझा पोटापुरता आता तू नको टेन्शन मी आहे ना नको, बस तू बस टेन्शन नको मी आहे हो त्यांना काय कमी केलं नाही मी मला ज्या साड्या गेल ते घेतल्या सगळं त्यांना जाऊ दिलं दे ना. सोनं पण घेतलं तरी नको त्यांनी tension मला घेऊ. मारलं आता तू आहे ना एकटी घरी हा तू मी आता नको tension. तिला लाव रे करून हाकून नको टेन्शन घेऊ आता काहीचा हा चल आपलं घरात जाऊन दे. चल खायला नाही रडत बस रड नको आता काय नाही हा मी आहे आता देवाने माझ्यावर काय वेळ आणली आता कुठं जाईन मी चला एकुलता आबा एक लेक लवकर होता. बँक बंद होईल नाही आता कसं गाड्या होईल करायला माझं? तुझी सासू करायला होती. आई तुम्ही रडत रडत अगं हुंड्या पायी तुला मी छळलं आणि तुला घराच्या बाहेर हाकलून दिलं आणि हौसानी ग मावस भावाची पोरगी करून आणली घरात सून अहो, जेव्हा येळ येते तेव्हाच कळतं का नाही ताई सांगा बरं तुम्ही अहो पण मग झालं काय तुम्ही रडताय काय तिला काही झालंय का काय होणार आहे कर्म माझं कर्माचे फळ हे जर तुझं सगळ्यात पहिलं मंगळसूत्र काय झालं सांगा ना आधी काढून घेतलं आणि परत काढून देताय. घेतलं होतं अहो पण माफ कर. मला कशाला देताय आता 2 वर्षांनी हे अहो झालं काय काय ते झालंय सांगा ना आधी मी आम्हाला कळू द्या ना माझ्या लेकाने मला बायकोसाठी घराबाहेर हाकलून दिलंय ढकलून काय वीर बारवकर नाही तर भीक माग कशी जग परत माझ्या दारात नको येऊ सांगितलंय मी चालले अर्धी कुठं कोर खाऊन चालल्या आपल्या तुम्ही? इथं राहील मी म्हातारी चालले. आपली. अहो, पण ते कुठं चालले मोल- ती आता येरीत पण तर जीव द्यायला चालले मी मोल मजुरी करून खाईन नाही तर नाही जमलं तर येरीत उडी खाऊन जीव अहो, देईन असं कशाला म्हणतात आई हे बघा तुला मी छळलंय ना त्याचं फळ भेटलंय मला अहो, हे. असं काही नसतं असू द्या तुम्ही मला छळलंय ते मी कधीच विसरून गेले आणि आता तुम्ही ना असं काही चुकीचं पाऊल उचलायचं नाही हे बघा मी चांगल्या नोकरीला लागले 4 पैसे कमवते मी माझ्या पायावर उभी आहे आता तुम्ही आहे ना माझ्या बरोबर घरी चला तुझं चांगलं झालं तू नोकरीला आहे माझं सावट परत नको तुझ्या डोक्यावर अहो असू असं द्या, काही चला. नसतं काय हे बघा अडचण नाही माणसाला माणूस काय एवढं लगेच येवत नाही आणि मला एक सांगा तुम्ही माझ्या सासू होत्या तरी मी तुम्हाला आईप्रमाणेच कायम मानलं कधी म्हणले का तुम्ही माझी सासू आहे आईच म्हणत आले ना आजपासून तुम्ही माझ्या आई माझ्या बरोबर घे आपल्या बरोबर. तू मग चांगली वागली माझ्या संग पण मी चुकले ना हे बघा जुनं गाल ना दुखत लय जोरात आणल्यावर कॉल जाते चला जुनं सगळं विसरून जा आणि चला हा मी माफ कर तुम्हाला मला. सांभाळू शकते अहो नका हात जोडू आई अगं सुनबाई
तुला ग चांगली वागली, माझं घर आहे ना एकदम राजवाड्यात ठारकं ठुलं होतं. माझं चुकलं, माझं चुकलं, माझं चुकलं, माझं अहो आई कशाला असं करून घेताय? मी तुम्हाला म्हणले ना तुम्ही चला माझ्या बरोबर, मी तुम्हाला सांभाळायला तयार आहे. मी चांगलं कमवते एवढं. हा चला आपल्या घरी जाऊ आपण. अर्धी कोर खाऊन राहतील चला. अगं धनासाठी मी तुझा छळ केला आणि तिने धन आणलं तर मला बाहेर हाकललं, पण तू अजून बी मला जवळ करते म्हणजे खरंच तुझ्या धन थोड्या दिवसाचं असतं ताई. चला आता जुनं सगळं विसरून जा. आपण आहे ना मस्त नव्याने सुरुवात करू, परत दोघी राहू. हा छान चला चला, रडायचं नाही आता.